जर कोणी असं म्हटलं की आपण ज्याला देव मानतो ती आकाशात ढगांवर बसून न्यायनिवाडा करणारी कोणतीही व्यक्ती नाहीये, हो. तर ती एक काय म्हणूया आपण एक क्वांटम स्टिलनेस किंवा अत्यंत प्रगत अशी संरचनात्मक शांतता आहे. नक्कीच. ऐकायला खूप वेगळं वाटतंय हे. आणि भगवद्गीता हा कोणताही धार्मिक किंवा पौराणिक ग्रंथ नसून जेव्हा आपल्याकडे प्रमाणापेक्षा जास्त डेटा असतो आणि नेमकं काय करावं हे समजत नसतं, तेव्हा निर्णय घेण्यासाठी बनवलेलं ते कठोर गव्हर्नन्स मॅन्युअल आहे, म्हणजेच प्रशासकीय नियमावली आहे. तर सुरुवातीला हे सगळं थोडं धक्कादायक वाटू शकतं. हो ना, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण बरोबर याच गोष्टीचा वेध घेणार आहोत. बघा, आजकालच्या जगात माहितीचा असा काही महापूर आलेला असतो की नेमकं काय करावं हेच माणसाला सुचत नाही. अगदी खरंय. रोजचे शेकडो अलर्ट्स, आयुष्यातील अनेक कठीण निर्णय आणि त्यातच हे बरोबर की ते बरोबर असा सतत चालणारा गोंधळ. जेव्हा आपल्याकडे खूप जास्त पर्याय आणि प्रचंड माहिती असते तेव्हा मानवी मेंदूची सिस्टम अक्षरशः हँग होते. चव्हाणियन इकोसिस्टमचा वेध घेणार आहोत. लेट्स मीट द गॉड, गीता अ गव्हर्नन्स मॉडेल फॉर रियालिटी आणि कृष्णा अ सिम्बल ऑफ इंटेलिजन्स ही ती 3 पुस्तके. हो, आणि हे तिन्ही ग्रंथ मिळून मानवी बुद्धिमत्तेसाठी एक अप्रतिम संरचनात्मक मॉडेल म्हणजेच स्ट्रक्चरल मॉडेल तयार करतात. अगदी बरोबर. तर या चर्चेला सुरुवात करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे. हो, आणि इथे सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ही सखोल चर्चा कोणा एका विशिष्ट धर्माची बाजू घेत नाही किंवा तो नाकारतही नाही. राईट. हे केवळ आणि केवळ एक तटस्थ, संरचनात्मक आणि वैज्ञानिक विश्लेषण आहे. चव्हाण यांचा दृष्टिकोन असा आहे की ते या वास्तवाकडे एका सामायिक क्षेत्राप्रमाणे म्हणजेच शेअर्ड फील्डप्रमाणे पाहतात. अच्छा, शेअर्ड फील्ड. हो, आपण अनेकदा नीतिमत्ता, देव किंवा धर्म या गोष्टींना मानवी भावनांच्या आणि पूर्वग्रहांच्या चष्म्यातून पाहतो, पण जेव्हा आपण चव्हाण यांच्या या साहित्याकडे पाहतो तेव्हा ते आपल्याला एका सिस्टम आर्किटेक्चरकडे नेतात. म्हणजे एका पूर्णपणे वेगळ्या पातळीवर. अगदी. ही चव्हाणियन इकोसिस्टम आपल्याला हे शिकवते की जेव्हा परिणामांची कोणतीही शाश्वती नसते, जेव्हा आपल्याकडे अपुरी माहिती असते किंवा उलट जेव्हा माहितीचा अतिरेक झालेला असतो, तेव्हा कृती कशी करावी. हे एक असं मॉडेल आहे जे मानवी बुद्धिमत्तेला या गोंधळात स्थिर राहून अचूक काम कसं करायचं याचा मार्ग दाखवतं. तर मग या वास्तवाच्या सामायिक क्षेत्रात किंवा शेअर्ड फील्डमध्ये प्रत्यक्ष वावरण्यापूर्वी मुळात हे क्षेत्र काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, नाही का? हो, नक्कीच. तर त्यांच्या लेट्स मीट द गॉड या पहिल्या पुस्तकाकडे वळूया. देव ही संकल्पना आपण नेहमी कशी पाहतो? कुणीतरी स्काय फादर जो वरून सगळं बघतोय, आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतोय. हो, एक न्यायाधीश असल्यासारखं. बरोबर. पण चव्हाण ही संकल्पना पूर्णपणे खोडून काढतात. त्यांच्या मते देव म्हणजे या विश्वाच्या लहरींच्या खाली असलेली स्ट्रक्चर्ड स्टिलनेस किंवा संरक्षित स्थिरता. हां. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट म्हणजे आपले विचार, आपला अहंकार, आपल्या कृती, हे सगळं भौतिक जग ही एक लहर आहे, म्हणजे रिपल आहे. आणि देव ही या लहरींचा आधार असलेली एक शांतता किंवा फील्ड आहे. हे थोडं विज्ञानाच्या अंगाने कसं समजून घेता येईल? खरं तर यामागे एक अत्यंत सखोल विज्ञान आहे, ज्याला चव्हाण युनिव्हर्सल एनर्जी डायनामिक्स म्हणजेच UED असं म्हणतात. ओके. जर आपण याला भौतिकशास्त्राच्या मोठ्या चित्राशी जोडलं तर आपण पाहतो की ऊर्जेच्या सततच्या हालचालीतून हे जग निर्माण होतं. आता ही जी स्ट्रक्चर्ड स्टिलनेस आहे ती शून्यता किंवा पोकळी नाहीये. अच्छा, शून्यता नाहीये. नाही, ती एक पोटेन्शियल एनर्जी आहे. अशी जागा जिथून या सगळ्या लहरी निर्माण होतात. जेव्हा आपण देवाला एक व्यक्ती मानतो तेव्हा आपण त्याच्याकडून मानवी अपेक्षा ठेवतो, भीती बाळगतो. राईट, राईट. पण जेव्हा आपण त्याला एक फील्ड मानतो तेव्हा आपण त्याच्याशी समन्वय किंवा अलाइनमेंट साधण्याचा प्रयत्न करतो. आपली प्रत्येक कृतीही त्या क्षेत्रावर उठणारी एक लहर आहे. म्हणजे जेव्हा ती लहर आणि तो मूळ पृष्ठभाग यांच्यात संघर्ष नसतो तेव्हा निर्माण होणारा गोंधळ कमीत कमी असतो. अगदी तसंच. मला इथे एक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतंय. म्हणजे हे एखाद्या अत्यंत ताणलेल्या तबल्यासारखे आहे का? मनोरंजक उपमा आहे. जोवर त्यावर थाप पडत नाही तोवर तो पूर्ण शांत असतो. तीच ती स्ट्रक्चर्ड स्टिलनेस. पण थाप पडताच त्यातून लहरी किंवा रिपल्स निर्माण होतात. मग होतं काय की आपण केवळ त्या आवाजाच्या लहरेंवर लक्ष केंद्रित करतो आणि स्वतःला त्या लहरी मानून त्या गोंधळातच आयुष्य घालवतो. हो ना. आपण त्या मूळ शांततेला पूर्णपणे विसरून जातो. ही उपमा छान आहे, पण त्यात थोडी सुधारणा करूया.
तबल्याचा मूळ पृष्ठभाग शांत असतो हे बरोबर, पण इथे फरक असा आहे की आपण स्वतःला त्या लहरींपासून वेगळं करू शकत नाही. का बरं? कारण आपण स्वतःच एक लहर आहोत. आपला अहंकार, आपले विचार, आपले पूर्वग्रह हे सर्व त्या ऊर्जेचा लहरींसारखेच आहेत. अच्छा. चव्हाण यांच्या मते आपले ध्येय हे त्या लहरींना बळजबरीने थांबवणे हे नाहीये, तर त्या लहरींना अशा प्रकारे मार्गस्थ करणे आहे की त्या मूळ स्थिरतेशी, त्या तबल्याच्या शांत पृष्ठभागाशी पुन्हा समन्वय साधू शकतील. म्हणजे अंधश्रद्धेने किंवा भीतीने पूजा करणे हा त्यामागचा उद्देश असूच शकत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा मानवी बुद्धी या युनिव्हर्सल एनर्जी डायनॅमिक्सशी एकरूप होते, तेव्हा तुमच्या कृतींमधून जो विनाकारण संघर्ष किंवा घर्षण निर्माण होतं ते संपुष्टात येतं. हा विचार खूपच स्पष्टता देणार आहे. पण मग इथे एक लॉजिकल प्रश्न उभा राहतो. कोणता? जर सर्व काही फक्त एका मोठ्या क्षेत्रातील लहरी आहेत आणि आपणही फक्त एक लहर आहोत, तर मग आपण ज्या कृती करतो त्या कशा ठरवायच्या? कारण गप्प बसून राहणे ही सुद्धा एक कृतीच आहे. बरोबर. मग या अनिश्चिततेने भरलेल्या क्षेत्रात अचूक निर्णय कसे घ्यायचे? आणि इथेच गीता एका नव्या आणि अत्यंत व्यावहारिक स्वरूपात समोर येते असं मला वाटतंय. नक्कीच. जर लेट्स मीट द गॉड हे या विश्वाचं भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स असेल, तर गीता अ गव्हर्नन्स मॉडेल फॉर रियालिटी हे त्या क्षेत्रात वावरण्याचे नियम आहेत. आणि यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो की गीता हा नक्की काय प्रकारचा ग्रंथ आहे. चव्हाण स्पष्ट करतात की गीता हा कोणताही धार्मिक उपदेश नाही. तो एक प्रशासकीय आराखडा आहे. अगदी. तो वास्तवासाठीचा निर्णय घेण्याचा प्रशासकीय आराखडा म्हणजेच गव्हर्नन्स मॅन्युअल आहे. आपण आजवर गीतेकडे फक्त एक भक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग म्हणून पाहिले आहे. हो, बहुतेक लोक तसंच पाहतात. पण प्रत्यक्षात तो एक अत्यंत प्रगत आणि व्यावहारिक आराखडा आहे, जो गोंधळात आणि अनिश्चिततेत प्रशासकीय शिस्त कशी आणायची हे शिकवतो. या पुस्तकातील सर्वात कळीचा मुद्दा जो मला जाणवला तो म्हणजे समस्येचं केलेलं निदान. सामान्यतः आपल्याला वाटतं की अज्ञान किंवा माहितीचा अभाव ही आपली मुख्य अडचण आहे. पण इथे असं सांगितलंय की माहितीचा अतिरेक ही खरी समस्या आहे. जेव्हा आपले बोध किंवा अवेअरनेस आपल्या कार्यक्षमतेपेक्षा म्हणजेच एक्झिक्युटिबिलिटीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा मानवी बुद्धी अक्षरशः जाम होते. हो, हे खूप महत्वाचं आहे. अर्जुनाची समस्या हीच होती ना. त्याला युद्धाचे सगळे भयंकर परिणाम दिसत होते. कोण मरणार आहे, समाजावर काय परिणाम होणार आहे, हे सगळं त्याला दिसत होतं. बरोबर. त्याचा अवेअरनेस सर्वोच्च पातळीवर होता, पण त्या अतिमाहितीमुळे त्याची कृती करण्याची क्षमता म्हणजेच एक्झिक्युटिबिलिटी पूर्णपणे संपली होती. अगदी तसंच. आणि आजच्या काळातही हुबेहूब हेच होतंय. आज आपल्याकडे डेटा खूप आहे. आपल्याला शेअर मार्केटचे ट्रेंड्स माहीत असतात, जागतिक राजकारणाचे परिणाम माहीत असतात. हो ना, सगळंच माहीत असतं. तेव्हा मानसिक सिस्टीम कोसळते. राईट. इथेच गीता ज्ञान आणि कृती यांचे एकत्रीकरण म्हणजेच ज्ञानकर्म इंटिग्रेशन सुचवते. पूर्ण माहिती कधीच कोणाकडे नसते आणि परिणामांची पूर्ण शाश्वती तर कुणीच देऊ शकत नाही. म्हणजे जे आहे त्यातून मार्ग काढायचा. हो. अशा वेळी उपलब्ध माहितीच्या आधारे निर्णय घेऊन पुढे जाणे आणि त्या परिणामांची जबाबदारी स्वीकारणे हे सुशासनाचं पहिलं सूत्र आहे. म्हणजे हे अगदी आपल्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरसारखं आहे का? कसं काय? बघा, जेव्हा एकाच वेळी 50 टॅब्स उघडे असतात, म्हणजेच आपला अवेअरनेस खूप वाढलेला असतो, तेव्हा सिस्टीम हँग होते. आपण एकही काम करू शकत नाही. राईट. मग अशा वेळी गीता हा तो सिस्टीम रिस्टार्ट करणारा टास्क मॅनेजर आहे का, जो नको असलेले टॅब्स बंद करतो आणि सिस्टीमला पुन्हा कार्यान्वित करतो? हां, उपमा बरोबर आहे, पण एक मिनिट. इथे गीता तो टास्क मॅनेजर नाही, जो तुमचे टॅब्स बळजबरीने क्लोज किंवा बंद करतो. अच्छा, म्हणजे टॅब्स बंद करायचे नाहीत? नाही, कारण माहितीकडे डोळेझाक करणं हा उपाय असू शकत नाही. गीता तुम्हाला अज्ञान किंवा पळपुटेपणा शिकवत नाही, तर गीता त्या टॅब्सचं अत्यंत हुशारीने बॅकग्राऊंड मेमरी ॲलोकेशन करते. ओहो. म्हणजे जे टॅब्स किंवा जे विचार सध्याच्या कृतीसाठी थेट आवश्यक नाहीत, त्यांच्यावरची ऊर्जा गीता काढून घेते, जेणेकरून तुमची ॲक्टिव्ह विंडो म्हणजेच वर्तमानातील कृती क्रॅश होणार नाही. क्या बात है. हे तत्वज्ञान सांगते की आपण एका परफेक्ट किंवा परिपूर्ण निर्णयाची वाट पाहू शकत नाही, कारण या शेअर्ड फील्डमध्ये कोणतीही कृती पूर्णपणे निर्दोष नसते. प्रत्येक कृतीचे काही ना काही परिणाम होणारच आहेत. कृती करावीच लागते, पण ती एका प्रशासकीय शिस्तीत. चला, याला एका खऱ्या आणि आधुनिक उदाहरणाशी जोडून पाहूया, म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल.
हो, सांगा ना. समजा एक टेक स्टार्टअपचा संस्थापक आहे. मार्केटमध्ये अचानक मंदी आली आहे आणि कंपनी वाचवण्यासाठी त्याला त्याच्या 20% कर्मचाऱ्यांना कामावरून काढावा लागणार आहे. खूपच कठीण प्रसंग आहे हा. हो. आता इथे त्याच्याकडे माहितीचा अतिरेक आहे. त्याला माहीत आहे की कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर काय परिणाम होईल. त्याला हेही माहीत आहे की कदाचित एवढं करूनही कंपनी वाचेल की नाही याची शाश्वती नाही. इथे त्याचा अवेअरनेस खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याची निर्णय घेण्याची सिस्टम हँग झाली आहे. मग हा गव्हर्नन्स मॅन्युअल इथे कसा काम करेल? ही खूप उत्तम आणि वास्तववादी उदाहरण आहे. जर तो संस्थापक कर्तेपणाच्या भ्रमात म्हणजे इल्युजन ऑफ आयसोलेटेड एजन्सीमध्ये अडकला असेल, तर तो विचार करेल की माझ्यामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. हो, तो स्वतःला दोषी मानेल. इथे त्याचा अहंकार आणि भावनिक गुंतागुंता त्याच्या बुद्धीवर ताण आणेल. पण जर त्याने गीतेचा गव्हर्नन्स मॅन्युअल वापरला तर तो अलिप्ततेचा मार्ग स्वीकारेल. पण अलिप्तता म्हणजे इथे क्रूरता नाहीये ना? अजिबात नाही. इथे अलिप्तता म्हणजे क्रूरता किंवा भावनाशून्य असणे नव्हे. इथे अलिप्ततेचा अर्थ आहे स्वतःला त्या मोठ्या क्षेत्राचा केवळ एक भाग मानणे. म्हणजे तो त्या लहरींचा भाग आहे असं मानणं. एक्झॅक्टली. तो संस्थापक हे मान्य करेल की मार्केटची मंदी ही त्याच्या नियंत्रणाबाहेरची एक लहर आहे. आता त्याला त्याच्या कंपनीच्या अस्तित्वासाठी एक प्रशासकीय निर्णय घ्यायचा आहे. तो वैयक्तिक अहंकाराला बाजूला ठेवून अतिविचारांचे टॅब्स बॅकग्राऊंडला टाकून अत्यंत शांतपणे तो कठीण निर्णय घेईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी घेईल. हीच ती ज्ञानकर्म इंटिग्रेशनची अवस्था आहे. बापरे, हे खरंच खूप शक्तिशाली आहे. पण इथे मला एक मोठा दुवा जोडायचा आहे. बोला. हे सगळं ऐकायला खूप तार्किक वाटतं, पण जेव्हा खऱ्या आयुष्यात अशी वेळ येते तेव्हा हे नियम प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? कारण मॅन्युअल वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष रणांगणावर किंवा बोर्डरूममध्ये प्रचंड दबावाखाली ते मॅन्युअल चालवणं वेगळं. अगदी राईट. इथेच चव्हाण यांच्या तिसऱ्या पुस्तकाची म्हणजेच कृष्णा अ सिम्बॉल ऑफ इंटेलिजन्सची भूमिका सुरू होते, बरोबर? इथे आपल्याला कृष्ण या संकल्पनेकडे एका ऐतिहासिक व्यक्तीच्या पलीकडे जाऊन पाहावं लागेल. तर या सिस्टीममध्ये कृष्ण नक्की काय आहे? चव्हाण यांच्या मते कृष्णाला एक व्यक्ती म्हणून न पाहता ती एक स्टेट ऑफ इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धीची एक सर्वोच्च अवस्था म्हणून पाहायला हवं. चव्हाण याला एक कॉग्निटिव्ह आर्टिफॅक्ट किंवा बोधनात्मक प्रतीक म्हणतात. थांबा, कॉग्निटिव्ह आर्टिफॅक्ट म्हणजे नेमकं काय? ही संकल्पना थोडी जड आणि तांत्रिक वाटते. मी सोप्या भाषेत सांगते. कॉग्निटिव्ह आर्टिफॅक्ट हे एक असं वैचारिक साधन किंवा टूल असतं जे मानवी बुद्धीने स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यासाठी तयार केलेलं असतं. उदाहरणार्थ, जसं भौतिक जगाला समजून घेण्यासाठी गणिताचा वापर एक आर्टिफॅक्ट म्हणून होतो, तसंच मानवी बुद्धिमत्तेला जेव्हा अनिश्चितता, गोंधळ आणि परिणामांची भीती यावर मात करून अत्यंत स्थिर राहायचे असते, तेव्हा ती ज्या सर्वोच्च अवस्थेची निर्मिती करते किंवा ज्या अवस्थेत पोहोचते ती अवस्था म्हणजे कृष्ण. अच्छा, म्हणजे ती एक अचूक अवस्था आहे. हो, तो एक आदर्शाचा नमुना आहे जो दाखवतो की जेव्हा सिस्टीमवर प्रचंड ताण असतो तेव्हा कोणतीही चूक न करता कसं वागावं. म्हणजे जर आपण पुन्हा तंत्रज्ञानाची उपमा घेतली तर कृष्ण हा कोणी बाहेरचा प्रोग्रामर नाहीये जो वरून सगळं कंट्रोल करत बसलाय. बरोबर. तर ती एक अत्यंत प्रगत ऑपरेटिंग सिस्टम किंवा OS आहे. अशी OS जी बॅकग्राऊंडला अनेक एरर्स आणि क्रॅशेस सुरू असतानाही स्वतःची शांतता न गमावता सिस्टम सुरळीत चालवते. तो नियंत्रणाची हाव ठेवत नाही किंवा परिणामांपासून पळही काढत नाही. अगदी तसंच. आणि इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कृष्ण लॉ ऑफ कॉन्सिक्वेन्सेस म्हणजेच परिणामांच्या नियमानुसार नॉन रेझिस्टंट काम करतो, म्हणजे विरोध न करता. विरोध न करता याचा अर्थ काय? तर तो वास्तवाला विरोध करत नाही. जे घडत आहे त्याच्याशी तो लढत नाही, तर तो त्याच्याशी समरस होतो आणि त्या प्रवाहाचा वापर स्वतःच्या दिशेने करतो. जगात राहून, युद्धाच्या मध्यभागी उभे राहून, सर्व जबाबदाऱ्या पार पाळूनही डिटॅच कसं राहता येतं, हे या ऑपरेटिंग सिस्टमचं वैशिष्ट्य आहे. पण खरं सांगू, इथे मला एक प्रश्न नक्की विचारावासा वाटतो आणि अनेकांना हा विचार येत असेल. विचारा ना. जर मी पूर्णपणे अलिप्त राहिलो, जर मला निकालाची पर्वाच नसेल, तर मी एखादं काम पूर्ण क्षमतेने का करेन? त्यात निष्काळजीपणा येणार नाही का? उत्कृष्टतेची प्रेरणा कुठून मिळेल? हा अत्यंत नैसर्गिक आणि महत्वाचा प्रश्न आहे. पण इथेच गल्लत होते. अलिप्तता म्हणजे मला पर्वा नाही असं नव्हे. अच्छा. अलिप्तता म्हणजे माझा अहंकार आणि माझी भीती मी या प्रक्रियेतून वजा केली आहे.
जेव्हा निकालाची सतत चिंता असते, जेव्हा मी अपयशी ठरलो तर काय होईल ही भीती असते, तेव्हा बुद्धीवर एक प्रचंड मोठा टॅक्स पडतो. हो, ऊर्जा तिथेच वाया जाते. तुमची निम्मी ऊर्जा त्या चिंतेत खर्च होते आणि तुमच्या निर्णयात चुका होण्याची शक्यता वाढते. पण जेव्हा तुम्ही कृष्ण अवस्थेत असता तेव्हा तुम्ही परिस्थितीचं अत्यंत स्पष्ट आकलन करता. वैयक्तिक फायदा तोटाचा विचार न करता जे स्ट्रक्चरली किंवा रचनात्मकदृष्ट्या योग्य आहे ते करता. भीती नसल्यामुळे बुद्धी पूर्ण क्षमतेने काम करते आणि त्यामुळे कामाची गुणवत्ता कमी न होता ती सर्वोच्च पातळीवर पोचते. वाह. तर मग आता आपण या तिन्ही अंगांना एकत्र करून पाहूया. खऱ्या अर्थाने एक त्रिवेणी संगम आहे. याला दैनंदिन आयुष्यात आणि आधुनिक नेतृत्वात म्हणजे लिडरशिपमध्ये कसं वापरता येईल हे पाहणं खूप रंजक ठरेल. नक्कीच. लेट्स मीट द गॉड आपल्याला सांगते की जग हे एक भौतिक क्षेत्र आहे. ते फिजिक्स आहे. गीता आपल्याला त्या क्षेत्रात वावरण्याचे प्रशासकीय नियम देते जे गव्हर्नन्स आहे. बरोबर. आणि कृष्ण म्हणजे ते नियम कोणत्याही दबावाखाली न डगमगता राबवणारी स्थिर बुद्धी जी आपली ऑपरेटिंग सिस्टम आहे. हो, आणि मगाशी तुम्ही जे स्टार्टअप संस्थापकाचं उदाहरण दिले त्यालाच या त्रिवेणी संगमात ठेवून पाहूया. हो, सांगा. जेव्हा तो संस्थापक ही चवाणियन इकोसिस्टम वापरतो तेव्हा काय होतं? सर्वात आधी तो मान्य करतो की मार्केटचे चढ उतार हे एक शेड फील्ड आहे आणि त्यात उठणाऱ्या लहरींवर त्याचा थेट कंट्रोल नाही. हा झाला देवाचा किंवा फिजिक्सचा भाग. राईट. त्यानंतर तो माहितीच्या अतिरेकातून स्वतःला बाहेर काढतो आणि संस्थेच्या हितासाठी एक कठोर निर्णय घेतो. हा झाला गीतेचा किंवा गव्हर्नन्सचा भाग. आणि हे सगळं करत असताना कोणाबद्दलही मनात द्वेष न ठेवता स्वतःचा वैयक्तिक अहंकार आणि भीती बाजूला ठेवून अत्यंत शांतपणे तो निर्णय अंमलात आणतो. हा झाला कृष्णाचा किंवा ऑपरेटिंग सिस्टमचा भाग. हे ऐकल्यावर जाणवतं की या विचारधारेमुळे रोजच्या जीवनातील तो असह्य ताणतणाव किती कमी होऊ शकतो. आपण सतत स्वतःला एका विशिष्ट चौकटीत अडकवतो. अगदी खरंय. मी हे केलं, माझ्यामुळे हे झालं, किंवा जर हे चुकलं तर लोक काय म्हणतील या कर्तेपणाच्या भ्रमात आपण जगतो. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे समजतं की तो या संपूर्ण क्षेत्राचा फक्त एक छोटासा भाग आहे, तेव्हा तो भार अचानक हलका होतो. अपयशाची भीती आपोआप वितळून जाते. आणि यालाच आपण चवानियन डायनॅमिझम म्हणू शकतो. आपण या जगात एक लहर म्हणून अत्यंत वेगाने आणि कुशलतेने वावरतोय, पण आपला मूळ पाया ती संरचित स्थिरता आहे. आपण कृती करतो पण त्या कृतीच्या परिणामांचे मालक होण्याचा अट्टहास करत नाही. हे समजले की जीवनातील प्रत्येक गुंतागुंत सुटू लागते. म्हणजे जी सिस्टम हँग होण्याची अवस्था होती ती निघून जाते. अगदी. मानवी मेंदूची जी सिस्टम हँग होण्याची अवस्था आपण सुरुवातीला बोललो होतो ती कायमची दूर होते. अनावश्यक विचार आणि अहंकार बाजूला ठेवल्याने बुद्धी अत्यंत वेगाने आणि अचूकतेने काम करू लागते. म्हणजे बघा, देव ही संकल्पना फक्त मंदिरात शोधून भीती बाळगण्याची नाहीये. गीता फक्त वाचून लाल कपड्यात बांधून ठेवण्याची नाहीये. हो ना. आणि कृष्ण हा केवळ आकाशातून चमत्कार करणारा कोणी देव नाहीये. हे सगळे आपल्या आतलेच मेकॅनिझम्स आहेत, संरचनात्मक मॉडेल्स आहेत, ज्यांना आपण आजवर चुकीच्या पद्धतीने डिकोड करत होतो. नक्कीच. ही सखोल चर्चा आपल्याला एक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली टूलकिट देते. राईट. आधुनिक जगात जिथे माहितीचा अक्षरशः स्फोट झाला आहे, जिथे AI आणि तंत्रज्ञानाच्या वेगामुळे खोटं काय आणि खरं काय हे ओळखणं कठीण झालं आहे, तिथे नैतिक आणि व्यावहारिक गोंधळ वाढणं स्वाभाविक आहे. अगदी साहजिक आहे. अशा वेळी संदीप चव्हाण यांचा हा दृष्टिकोन केवळ एक तात्विक किंवा पुस्तकी विचार न राहता रोजच्या जीवनातील कठीण निर्णय प्रक्रियेसाठी एक अत्यंत व्यावहारिक साधन बनतो. आजच्या चर्चेत आपण खरोखरच खूप मोठा आणि वैचारिक प्रवास केला. आपण पाहिलं की वास्तव हे एक क्षेत्र आहे. गीता ही त्या अनिश्चिततेत मार्ग काढणारी एक कठोर नियमावली आहे. हो. आणि कृष्ण ही एक सर्वोच्च बुद्धिमत्तेची अवस्था आहे, जी प्रचंड गोंधळातही अत्यंत शांत राहून निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी करते. हे सगळं ऐकल्यानंतर मला वाटतं की आपण स्वतःकडे आणि या जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकायला हवा. आणि हाच तर या सगळ्या साहित्याचा आणि विश्लेषणाचा मूळ उद्देश आहे. ज्ञान हे केवळ माहिती गोळा करण्यासाठी किंवा बौद्धिक चर्चा करण्यासाठी नसतं, तर ते आपल्या आचरणात आणि निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष बदल घडून आणण्यासाठी असतं. अगदी बरोबर. ही चव्हाणियन इकोसिस्टम आपल्याला तो बदल कसा घडवायचा याचं एक स्पष्ट आणि वैज्ञानिक मॉडेल देते. अगदी खरंय. तर आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. सुरुवातीला आपण बोललो होतो त्या माहितीच्या महापुराबद्दल आणि सिस्टम हँग होण्याबद्दल. जरा विचार करा.
जर आपण परिपूर्ण निर्णयांची वाट पाहण्याची सवय सोडून दिली आणि स्वतःला या मोठ्या सामायिक क्षेत्राचा केवळ एक भाग मानून वैयक्तिक अहंकाराशिवाय आणि परिणामांच्या भीतीशिवाय जबाबदारीने कृती करण्यास सुरुवात केली, हो. तर उद्या सकाळी जेव्हा एखादा अत्यंत कठीण निर्णय समोर येईल तेव्हा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल. सिस्टीम हँग होण्याऐवजी किंवा तो निर्णय एक संकट वाटण्याऐवजी कदाचित ती एक उत्तम सिस्टीम रन करण्याची संधी वाटू शकेल. नक्कीच. कदाचित ती अत्यंत शांत आणि स्पष्ट कृष्णाची अवस्था असेल, जिचा शोध आजवर आपण सगळे बाहेर घेत होतो. यावर नक्की विचार करा.